गडचिरोली जिल्ह्यातील महसूल खात्याने लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान कार्यपद्धतीने काम करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल प्रशासकीय कामकाज, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग व भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतला। महसूल मंत्री यांनी सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना नागरिकांचे हित जोपासून नियमानुसार काम करण्याचे आणि कोणत्याही गैरप्रकाराला थारा न देण्याचे आवाहन केले। या बैठकीत सेवा पंधरवडा अभियान, नवीन वाढ धोरणा, महसूल वसुली आणि भूसंपादन आदी विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला। जिवंत सातबारा आणि जमीन मॅपिंग, महसूल विभागाचे मूळ काम सातबाराच्या नोंदणी अद्ययावत ठेवणे आहे। त्यामुळे पुढील 3 महिन्यात जिवंत सातबाराच्या नोंदी 100% अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच प्रत्येक तालुक्यातील घरे आणि जमिनीचे मॅपिंग करून शासकीय वन आणि झुडपी जंगल जमिनीचे वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्या। गोणखनिज आणि वाळू धोरण, नवीन वाळू धोरणानुसार काम करण्याचे निर्देश देत वाळू डेपोवरील अटी व शर्तीचा भंग झाल्यास किंवा सीसीटीव्ही नसलेले डेपो बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यासोबतच डेपोच्या नावाखाली होणारे अवैध उत्खनन चालणार नाही असे सांगत कोणत्याही रेती माफियांशी संबंध ठेवू नये व असे आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला। आमदार रामदास मसराम यांनी मेंढा घाटाबाबत तक्रार केल्यानंतर मंत्र्यांनी MR द्वारे चौकशी करण्याचे आणि दोषी आढळल्यास संबंधित तहसीलदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। कोणतेही मुद्रांक विभागाच्या नोंदणी कार्यालयात दलाल आढळल्यास थेट मुद्रांक सह संचालक यांच्यावर कारवाई करू असे सांगून आपण आकस्मिक भेट देऊन चौकशी करणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेंदेवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत, तेथील मनसेनिकांना मार्गदर्शन करतात आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज या 3ही नगरपालिकांच्या क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मातोश्रीवर बैठकीसाठी बोलवलंय। एकूणच शिंदेच्या बालेकिल्ल्यात त्यांना घेण्यासाठी ठाकरे बंधूंची रणनीती आहे असं चित्र दिसत आहे। मी यापूर्वी सांगितलं की राजसाहेबांनी आणि उद्धवजींना आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांनी नक्की एकत्र यावं आणि एकत्र येऊन पारिवारिक, कौटुंबिक सर्व कार्यक्रमात 2 परिवार एकत्र यावेत, हे संस्कार आपले आहेत, ही संस्कृती आपली आहे। राहिला प्रश्न राजकारणाचा, उद्धवजी आणि राजसाहेब वेगळे कार्य कशासाठी झाले होते? राजकारणाकरता झाले होते। राजकारणात त्यांच्या पटला नाही, वेगळे झाले होते। आता राजकारणात पटायला लागलं तर एक आले, राजकारणात पटायला लागलं तर एक आले। पण ही तुम्हाला नक्की सांगतो, कितीही काही केलं, किती लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये खोट्या प्रचाराच्या आधारावर काही लोक सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न झाला लोकसभेच्या काळात, पण आता मात्र शिंदेजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, आमचा पक्ष असेल, आमचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मुंबई पासून तर गडचिरोलीपर्यंत सर्व निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकू अशी आमची तयारी आहे। त्यामुळं राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू। महाराष्ट्राला आम्हाला विकसित महाराष्ट्राकडे न्यायचा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा संकल्प विकसित गडचिरोलीचा आहे, विकसित महाराष्ट्राचा आहे। त्यामुळं आम्हाला जनता मत देईल आणि आम्हीच सरकारमध्ये राहू आणि आम्हीच त्या ठिकाणी नगरपालिकामध्ये येऊ। जे काही बोलले आहे ते भुजबळ साहेबांचं मत आहे, आमचं एवढंच मत आहे की ओबीसीच्या हक्काचं कुणीही काढू शकत नाही।
353 जातीचा 18 पगड जातीचा ओबीसी समाज, या ओबीसी समाजाचं दिलेलं आरक्षण, राज्य मागास आयोगानं दिलेलं प्रोटेक्शन, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला दिलेला संवैधानिक दर्जा, यातून दिलेलं प्रोटेक्शन, राज्यातल्या ओबीसी समाजाचं कोणतंही ताटातलं कोणी काढू शकणार नाही. आणि या राज्यामध्ये या ताटातलं काढून त्या ताटात द्या, त्या ताटातलं काढून त्या ताटात द्या, म्हणजे मराठा समाजाचं काढून त्याच्यात द्या, याच्या काढून त्याच्यात द्या, हे काही असं काही नाही आहे. या राज्यामध्ये फक्त एवढंच सांगतो आहे की माननीय भुजबळ साहेब असतील ते ओबीसीची लढाई लढतायत. त्यांना ते महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं कोण देऊ नये म्हणून ते लढाई लढतात आहे. तिकडं मराठा समाजाची लढाई त्यांना न्याय मिळण्याची आहे. एकंदरीत या राज्यामध्ये सर्व समाजाला, सर्व व्यक्तीला योग्य न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीची आहे. आमचं सरकार हे सर्व समाजाला योग्य न्याय देण्याचं काम करत आहे. आणि एक नक्की सांगतो, आमचं सरकार कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देणार नाही. आमचं सरकार कुणाच्याही ताकदीचं काढून कुणाला देणार नाही. आमचं सरकार ओबीसीचं ओबीसीला राहील, मराठाचं मराठाला जाईल, एससीचं एसटीला जाईल, एसटीचं एसटीला जाईल आणि कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल.